खुसखुशीत होतात, तेलकट पण होत नाही. मी सांगितलेलं त्याप्रमाणे ते प्रमाण घातलं की व्यवस्थित होतात आपल्या पुऱ्या. हे बघ छान फुगलेलं आहे. अशा करा तुम्ही बघा. खूप छान रंग आलेला आहे. एकदा तेल तापलं की आपलं गॅस स्लो करून आपण तळून घ्यायचं सगळं. त्या अशा फुगलेल्या पुऱ्या तशाच राहतील बघा. हे बघा आपल्या पुऱ्या पण तयार आहे. आमरस बनवण्यासाठी मी आता आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. चांगला 1-2 वाटा गर आहे. मिक्सरमध्ये टाकून घेतो. 2 वेलची सोलून टाकलेली आहे. 1 वाटी साखर. आता हे मिक्सरला लावून 1 वाटी दूध टाकून मिक्सरला लावून. हा बघा आपला आमरस